सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जतमधून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. उमदीच्या तरुणाचा जतमध्ये खून प्रकरणी दोघांना अटक. दारूच्या बिलावरून झालेल्या वादातून घडली घटना. उमदीच्या तरुणाचा जतमधील जनावर बाजार परिसरात खून केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दारूचे बिल देण्यावरून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सांगली LCBने ही कारवाई केली आहे. रवींद्र आबासाहेब बंडगर वय 30, विराज संजय पांढरे वय 20, दोघेही राहणार शिवाजी पेठ जत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विकास मलकारी टकले वय 22, राहणार टकले वस्ती उमदी तालुका जत असे मृत तरुणाचे नाव आहे. दिनांक 18 डिसेंबर रोजी विकास टकले याचा जतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील जनावर बाजार परिसरात खून झाल्याचे दुसऱ्या दिवशी उघडकीस आले होते. मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. परिसरातील CCTV फुटेज तपासल्यानंतर संशयितांची ओळख पटली. त्यांना LCBच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी सांगितले की रवींद्र बंडगर व त्यांचा मित्र विराज पांढरे हे जत मार्केट यार्ड येथे शेकोटीजवळ बसले होते. तेथे मृत विकास शेकोटीजवळ येऊन बसला होता. रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांच्यासोबत मयत इसम विकास टकले यांच्यात ओळख झाली. रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना मयत इस्माने दारू पिण्याकरिता पैसे देतो असे सांगून दारू घेण्याकरिता दुकानाजवळ घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर विकास टकले याने त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना विकास टकले यांच्याकडून पैसे नसताना दारू देतो असे खोटे बोलून शेकोटीजवळून उठवून घेऊन गेला. याचा राग आल्याने त्यास धडा शिकवूया असे रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांनी ठरवून विकास टकले यास मोटरसायकलवरून जत येथील जनावर बाजार आवारात घेऊन जाऊन लाकडी बॅटने पट्टीने मारहाण करीत असताना त्याने रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना आईवरून अश्लील शिवीगाळ दिली. रवींद्र बंडगर व पांढरे यांनी चिडून मयत विकास टकले यांच्या अंगावरील कपडे फाडून टाकून डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांना अटक करून जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, सोमनाथ गुळे, संदीप नलावडे, अमर नळले, सागर लवटे, आमिरना फकीर, सागर टिंगरे, संदीप गुरव, सतीमा माने, उदय माळी, अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.